श्री स्वामी समर्थ. यावर्षी गुढीपाडवा 18 की 19 मार्च तिथीच्या बदलामुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मराठी नववर्षाचे स्वागत नेमक्या कोणत्या मुहूर्तावर करायचे आहे, जाणून घ्या. चैत्र प्रतिपदेची अचूक तारीख, गुढी उभारण्याची शास्त्रोक्त पद्धत, वेळ आणि मंत्र श्लोक. चुकीच्या वेळी गुढी उभारू नका. जाणून घ्या सविस्तर माहिती. हिंदू संस्कृतीमध्ये विजयाचे प्रतीक असलेल्या 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जाणारा अत्यंत पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी दारात उभारलेली गुढी घरातील नकारात्मकता दूर करून सुख समृद्धी घेऊन येते अशी श्रद्धा आहे. चला तर मग जाणून घेऊया. यंदा गुढीपाडवा नेमका कधी आहे? 18 मार्चला अमावस्या असून 19 मार्चला सूर्योदयानंतर प्रतिपदा तिथी सुरू होत आहे. गुरुवार 19 मार्च 2026 रोजीच गुढीपाडवा साजरा करणे शास्त्रोक्त आहे. गुढी उभारण्याची वेळ सकाळी 6:55. तिथी सुरू झाल्यापासून ते सकाळी 10:30 पर्यंतची वेळ गुढी उभारण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आता जाणून घेऊया पूर्वतयारी काय काय करायची. गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजे. त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठून अभंग स्नान उरकून घ्या. जागा घरच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत, जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशी उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. गुढी पूजन शास्त्रोक्त विधी. एक काठीची तयारी. एक बांबूची स्वच्छ धुतलेली काठी घेऊन तिला वरच्या बाजूने हळद कुंकवाचे 5 ठिपके लावावेत. वस्त्र आणि साडी. काठीला नवीन रेशमी साडी किंवा खण ब्लाउज पीस नेसवावा. त्यावर साखरेची गाठी, कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने बांधावीत. फुलाचा हार, झेंडूच्या फुलाचा हार गुढीला अर्पण करावा. तांब्या, कलश. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या उपडा ठेवा. या तांब्यावर कुंकवाचे 5 बोटे स्वस्तिक काढावे. गुढी उभारण्याची पद्धत. तयार केलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेताने एकाच उंच ठिकाणी पाटावर किंवा अडकवून किंचित कलती झुकलेली उभारावी. गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरच्या बाजूला असावे. गुढी उभारतानाचा मुख्य मंत्र. गुढीला ब्रह्मध्वजही म्हणतात. तिची स्थापना करताना हा श्लोक म्हणावा. नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः. नमस्ते सर्वदेवानां ईस्पितार्थ प्रदायक. संकल्पाचा मंत्र. पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये अक्षदा आणि पाणी घेऊन हा छोटा संकल्प सोडू शकता. ओम विष्णुर विष्णुर विष्णू श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराजाय प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे अस्मिन् वर्तमाने रौद्र नाम संवत्सरे चैत्रमासे शुक्लपक्षे प्रतिपदाया तिथो मम गृह शांती आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ ब्रह्मध्वज पूजनम अहम करिष्ये. पूजाविधी. गंध अक्षदा. गुढी उभारल्यानंतर गुढीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून नारळ अर्पण करून नमस्कार करावा. नैवेद्य. गुढीला गोड खोबरे किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्य आणि सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना करावी. विशेष परंपरा. कडुलिंबाचे सेवन. गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्याचे चाटण घ्यावे. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि जीवनातील सुख दुःखाचा समतोल राखण्याचे प्रतीक आहे. गुढी उतरण्याची वेळ. सूर्यास्तानंतर गुढी उतरू नये. सूर्यास्तापूर्वी पुन्हा गुढीला हळद कुंकू वाहून आणि दहीभाताचा नैवेद्य दाखवून प्रार्थना करून ती सन्मानाने खाली उतरावी. गुढीवरची साखर गाठी सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.
चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.